युट्यूबची वेळ झाली, युट्यूबची वेळ झाली, युट्यूबची वेळ झाली. आपण सगळेच घड्याळाच्या काट्यावरती जगत असतो. कधी कधी बसच पकडायची असते, कधी कधी ट्रेनच पकडायची असते, कधी कधी सकाळच्या पहिल्या लेक्चरला वेळेत जायचं असतं. पण कधी वेळेत जायला होतं नाही ना. असंच आणि उशीर झालं ना का थोडंसं गिल्टी वाटतं. आता बोलता बोलता मला पण थोडासा उशीर होता, कारण का मला भेटायला जायचंय हर्षद पाटणकरला. हर्षद पाटणकर म्हणजे घड्याळांमधला एक ब्रँड नेम. पण ह्याची घड्याळ फक्त टिकटिक करत नाही, तर त्यांना असतं एक आर्टिस्टिक टच. हाय. हॅलो. हाय. मी विचार करत होतो वेळेत उघडतेस की नाही. तू इतक्या प्रकारची घड्याळ बनवलेली आहेत, वेगळ्या वेगळ्या. आपण विचारही नाही करू शकत अशी तू घड्याळ बनवलेली आहेत. तुला सगळे काय म्हणून आता ओळखतात? घड्याळ बाबा अशी भरपूर नावं पडली असतील ना तुला? हो, मला पूर्वी जेव्हा मी सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये सुरुवातीला 1-2 वर्ष जेव्हा मी करायचो, तेव्हा माझे मित्र सगळे वॉचमन म्हणून ओळखायला लागलेले मला, किंवा वॉचमन म्हणून चिडवायचे, घडी बनानेवाला हे ते. पण आता जसं मी बाहेरच्या फील्डमध्ये माझं नाव झालंय आणि हे ते आता मला सगळे रिनाऊंड वॉच डिझायनर म्हणून चांगल्याने ओळखायला लागले. तू इंजिनिअरिंग करत होतास? हो. तुला इंजिनियर बनायचं वगैरे होतं असं होतं का? नक्कीच. जरी मी इंजिनिअरिंग झाल्यावर त्या फील्डमध्ये काम केलं नसलं तरी माझ्या वॉचेसमध्ये आणि ह्या सगळ्या माझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये नक्कीच ते दिसून येतं त्याचं नॉलेज. इंजिनियर टू वॉच डिझायनर हे कसं काय झालं? माझी घरी आई आर्टिस्ट असल्यामुळे पेंटिंग मी लहानपणापासून बघत होतो आणि त्यामुळे मला पेंटिंग करायची आवड होती. पण काहीतरी 3 डायमेन्शनल करायची मला खूप आवड होती. वडील इंजिनियर असल्यामुळे घरात साधारण सगळी हत्यारं होतीच आणि त्यातून लाकडातनं काही ना काही छोट्या खुर्च्या हे ते असं मी शाळेत असल्यापासून काही ना काही स्वतःचं वेगळं करायचो. माझी त्या स्वतःची वापरातली 3 घड्याळ होती. त्या घड्याळाचं मी मेकॅनिकल सगळं डिस्मेटल करून त्याचा उपयोग करून मी माझं पहिलं घड्याळ सर्वात लाकडाचं बनवायचा प्रयत्न केला, ज्याच्यात भरपूर त्रुटी होत्या. ज्याला बॅकप्लेट बसत नव्हती, काच कशी बसवायची ही मला माहित नव्हती, हे ते. म्हणजे आज माझं हे घड्याळ जरी एवढ्या ह्याच्यात मी 5-6 वेगवेगळ्या प्रकारची लाकडं वापरून करू शकत असलो, ते आम्हाला एका लाकडातनं कसं काय करायचं हे कळायलाच 6 महिने लागले. पण जेव्हा ते झालं तेव्हा मी कॉलेजला जाऊन ते घालायचो आणि स्वतःसाठी दर महिन्याला वेगळं घड्याळ करायचो मी. ज्यांना खरं क्रिएटिव्हिटी काय हे कळतं त्या लोकांना हे नक्कीच आवडलं आणि त्यांनी ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली, अरे आमच्यासाठी पण एक बनव. आणि त्यातून हळूहळू जशा मला ऑर्डर्स मिळत गेल्या तसं तसं माझं डिझाईन डेव्हलप होत गेलं. तुझ्या बरोबर जे बॅचमेट्स होते तुझे ते आता वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये गेले असतील, इंजिनियर झाले आणि मग त्यांनी त्या फील्डमध्ये आता ते काम करत असतील. पण तू कम्प्लिटली हटके गेलास. हो. राईट? हो. ज्या दिवशी परीक्षा संपली दुसऱ्या दिवशीपासनं एका छोट्याशा जागेत मी माझं काही ना काही काम करायला सुरुवात केली. हळूहळू ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी सगळी हत्यारं माझ्याकडे पूर्वीपासून नव्हती. मी स्वतः काही पैसे इन्व्हेस्ट न करता, काही आई वडिलांकडनं न घेता, कारण ही माझी जिद्द होती. हे मला जर इंजिनिअरिंगसाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले तर त्यांची इच्छा होती की मी जॉब करावा किंवा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. पण मला फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला मिळाला. त्यांनी मला 1 वर्ष दिलं की तुला उभं राहायचंय ना तुझ्या पायावर, तू करून दाखव तुला काय हवं ते. आणि त्या 1 वर्षात मी पूर्ण स्वतःला सेटल होऊ शकीन असं त्यांना करून दाखवलं. जे एस्टॅब्लिश ब्रँड्स आहेत घड्याळांचे त्यांना तू तुझ्या डिझाईन्स दिले नाहीत असं का? ऍक्च्युली 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे अशी रिक्वायरमेंट पण आलेली. हाँगकाँगचे वॉयला म्हणून कंपनी आहे, त्यांनी त्यांच्यासाठी मी एकदाच ब्रँडिंग डिझाईन केलेलं. पण मला असं त्याच्यातनं इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही की मी स्वतः एवढी क्रिएटिव्हिटी करतो त्याचे ते मला डिझाईन विकत घेऊन पैसेही देतील, पण पुढे काय माझे नाव कोणालाच कळणार नाही. आज माझी घड्याळ जरी मार्केटमध्ये कमी असतील पण जो प्रत्येक माझा घालणारा घड्याळ आहे त्याच्याला हे माहित, त्याला प्रत्येकाला हे माहित आहे की हे हर्षद पाटणकरने केलेलं घड्याळ आणि ते एक्सक्लुझिव्ह आहे, त्याने स्वतःच्या हाताने केलेलं आहे. त्याची व्हॅल्यू त्यांच्यापर्यंत पोहोचते, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण हर्षदची ही आर्टिस्टगिरी फक्त घड्याळांपर्यंत सीमित नाही. इनफॅक्ट आता ज्या खुर्चीवर आम्ही बसलो ती पण त्यांनीच बनवली आहे, बरोबर? आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हर्षदच्या घरी तुम्हाला सापडतील, त्या त्याच्या डोक्यातल्या आयडियाज पासून बनलेल्या आहेत. हर्षद दाखव मला एक एक.
अगर आपको मगर देखनी है तर हर्षदच्या घरात ती पण आहे, पण लाकडाची. मोठा लाकडाचा पीस मिळालेला, त्याच्यात कार्विंग केलेली आहे. ही खडाव आपण जी पूर्वी लाकडाची पायात घालायचो, त्याचा मी किचन होल्डर म्हणून वापर केलेला आहे. जसं ही माझी स्वतःची वापरायची बॅग, ही पण मीच स्वतः बनवलेली आहे. पूर्ण इटालियन लेदर आहे. इनफॅक्ट खरं सांगायचं, आता माझ्या शर्टाची कॉलर आहे ती सुद्धा मी लेदर लावलेली आहे. Oh dude, look at that. ती तलवार Je t'aime comme j'aime la musique. पण मुळात ही सिमेंटची आपली वारा आणि पाणी लागल्यावर जी गुण वाळते त्याच्यापासून बनवलेलं आहे. Ouvre ton cœur. भरपूर अशा आयडिया आहेत ज्या मला वापरायच्या आहेत आणि त्या मी नक्कीच हळूहळू आणणार आहे. जसा हा लॅम्प, हा पण लॅम्प मिस केलेला आहे. त्याची छत्री म्हणून ऍक्च्युली उलटी छत्री आहे त्याचा वापर केलेला.